नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील एक गंभीर लाचखोरीचे प्रकरण समोर आले असून दिंडोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष हरिभाऊ मांडगे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय. सुभाष मांडगे हे श्री शक्ती अपार्टमेंट फ्लॅट नंबर 2 कलानगर म्हसुळ येथील रहिवासी आहे. मांडगे यांना 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदार हे कोशिंबी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याकडून 2020 ते 2021 व 2023 ते 2024 या कालावधीत शासनाने विविध कामांसाठी 2,27,000 रुपये निधी दिला होता. या निधीच्या खर्चाचे लेखा परीक्षण झाल्यानंतर मांडगे यांनी तक्रारदाराकडून 10% कमिशन म्हणून 20,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे 28 ऑक्टोबर 2024 रोजी पडताळणी दरम्यान दिंडोरी पंचायत समिती येथील त्यांच्या कार्यालयात पंचाच्या साक्षीने 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती. मांडगे यांच्या विरुद्ध म्हसरूळ नाशिक पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 गुन्हा दाखल करण्यात येते. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचला गेला. विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगुर्डे आणि परशुराम जाधव यांच्या मदतीने ही कारवाई केली गेली आहे. सापळा यशस्वी ठरला आणि मांडगे हे लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून मांडगे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या कारवाईने सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर असलेल्या लाचखोरीच्या आरोपांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आणखी एकदा अधोरेखित केली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.